नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीकडे अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उमेदवार निवडीसाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि अमोल कोल्हे अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्यानं बैठकीला गैरहजर असल्याचं बोललं जातंय. अमोल कोल्हे हे एनसीपीचे खासदार आहेत आणि बैठकीमध्ये जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील यांसह अनेक नेते उपस्थित आहेत. मात्र अमोल कोल्हे या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये असणारे अमोल कोल्हे हे नाराज आहेत का आणि ते भाजपच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे अमोल कोल्हेंनी पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये सुरू आहे. ही बैठक एनसीपी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. या बैठकीमध्ये अजित पवार, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील सहित अनेक नेते उपस्थित आहे. मात्र अमोल कोल्हे यांची या ठिकाणी अनुपस्थिती कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. अमोल कोल्हे हे एनसीपीचे खासदार आहेत. त्याचबरोबर अमोल कोल्हे हे संघटनात्मक पदावर आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांना या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र अमोल कोल्हे यांनी या बैठकीपासून पाठ फिरवली आहे. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पदवीधर, शिक्षक पदवीधर आणि मतदारसंघाच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा होत आहे आणि राज्यांमध्ये जे आगामी निवडणूक आहे त्याही बाबत या ठिकाणी रणनीती तयार करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या संपर्कात अमोल कोल्हे यांचे जवळीक साधत असल्यामुळे अमोल कोल्हे यांनी या बैठकीपासून पाठ फिरवली जाते असे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी याआधीही एक बैठकीला आपली पाठ फिरवली होती. मात्र आज अनेक नेत्यांची महत्वाची बैठक असल्यामुळे अमोल कोल्हे यांची ही जी पाठ आहे ती फिरवण्याचं काम आहे. म्हणजे चर्चांना आता उधाण आलेलं आहे. अमोल कोल्हे नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतची. राज्यातील सत्ता संघर्षावर अगदी थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. सध्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे. सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे याचिकांवर सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्ष प्रकरणी घटनापीठानं 8 मुद्दे निश्चित केलेले आहेत. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावं अशी मागणी मागच्या सुनावणीमध्ये केली होती. त्यामुळे आज या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टातलं प्रकरण हे 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यामध्ये देखील होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा एक अतिशय हुशारीने खेळलेला डाव आहे. याला कारण असं आहे की ज्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये प्यादी हलवली जातात, कोणतं प्यादं कशाने वजीर मरेल, काय मरेल हे बघितलं जातं, त्याप्रमाणे ह्या राजकारण्यांनी ते केलेलं आहे. एवढी मात्र गोष्ट नक्की आहे. दोन्ही बाजूने युक्तिवाद होऊ शकतो की हे यांनी अँटिसिपेट केलं म्हणून आम्हाला अपात्रतेची नोटीस काढली, किंवा शिंदे गट असं म्हणू शकतो की आम्ही यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणला म्हणून त्यांनी डेप्युटी स्पीकरने आम्हाला अपात्र नोटीस काढली, किंवा नरई झिरवाळचा गट असं म्हणू शकतो की बाबा यांचं कृत्य जसं होतं की ते आपोआप त्यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे, व्हॉलंटरी गिव्हिंग, म्हणून हा कायद्याची पेच आहे. आहे की लवकरात लवकर न्याय व्हावा, लवकरात लवकर, कारण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश आणि जग वाट बघताय या बाबतीत, कारण हा लोकशाहीच्या अगदी जिवंततेचा सुद्धा प्रश्न आहे. जर या इतक्या महत्वाच्या खटल्यात ज्या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, तारखांतर तारखा पडतायत आणि घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रातलं निष्किलपणे हसतंय. त्यांना असं वाटतं की आमच्यावरती कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. एक महाशक्ती आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे घटनाबाह्य सरकार चालत राहील. पण महाशक्ती असेल किंवा अन्य काही असेल, आमचा या देशाच्या न्यायशक्तीवर, न्यायदेवतेवरती विश्वास आहे. जर राजकारण त्यात नसेल
आणि महाशक्तीचा हस्तक्षेप नसेल, जसं आमचे राज्यातले कुटीर गट म्हणतोय खोके सरकारमधला, जर महाशक्तीचा हस्तक्षेप नसेल आणि सर्व काही नियमाप्रमाणे होणार असेल, तर मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील जी शिवसेना आहे त्या शिवसेनेला सत्य आणि न्यायाच्या आधारावरती न्याय मिळेल. खरं म्हणजे हा निकाल पहिल्या दिवशीच लागू शकला असता. एखाद्या राज्यात किंवा एखाद्या देशात घटनाबाह्य सरकार चालत असेल तर ते रोखणं हे न्यायालयाचं काम आहे. घटनेनुसार, संविधानानुसार ते जर झालं असतं तर हे सरकार केव्हाच पडलं असतं. आमची अपेक्षा आहे की फेब्रुवारी शेवटापर्यंत या खटल्याचा निकाल लागायला पाहिजे. सरकार या संदर्भातला जर निकाल वेळेत लागला, आमची अपेक्षा होती की हे सगळं जानेवारीपर्यंत प्रकरण संपेल. पण फेब्रुवारीपर्यंत निकाल जर लागला, कोणते अडथळे जर कोणी आणले नाही, तर मला असं वाटतं की सरकार फेब्रुवारी बघणार नाही. दरम्यान संजय राऊत हे न्यायाधीश नाहीत. न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचं स्वागत करत संजय राऊतांनी पेढे वाटण्यासाठी तयार राहावं असं म्हणत खासदार प्रताप जाधव यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. घटनेवर हातोडा त्यांच्या याच्यावर पडतो का आमच्या याच्यावर पडतो, ते काही न्यायाधीश नाहीत किंवा ते काही न्यायाधीशाला डायरेक्शन देणारा व्यक्तीसुद्धा काही संजय राऊत नाही. न्यायाधीश त्यांच्या अभ्यास करून सगळ्यांचे पुरावे, सगळ्यांचे जे काही असतील त्या सगळ्या तपासणी करून न्यायाधीश निर्णय घेतील आणि शेवटी न्यायाधीशानं, कोर्टानं घेतलेला निर्णय सगळ्याला मान्य करावा लागतो. पण संजय राऊतांना फक्त एवढं लक्षात ठेवा की उद्या जर त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर मग मात्र त्यांनी जो काही न्यायालयानं निर्णय दिलेला असेल, कुठल्याही बाजूनं असो, त्यांनी पेढे वाटायला, त्या ठिकाणी पेढे वाटायला तयार राहिलं पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगरपालिकेच्या समोर बॅनर लावण्यात आले होते. भूखंडाचं श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का, असा बॅनरच्या माध्यमातून सवाल विचारण्यात आला होता. मात्र आता पालिकेनं कारवाई करत हे बॅनर काढून टाकलेले आहेत. नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगरपालिकेच्या समोर बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र पालिकेनं कारवाई करत हे बॅनर काढून टाकण्यात आलेले आहेत. भूखंडाचं श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का, असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला होता. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. यांच्यासोबत सध्या नरेश म्हस्के उपस्थित आहेत. थेट आमच्या प्रतिनिधींकडे जाऊयात. अजित, ज्या पद्धतीने बॅनर लावले गेलेले आहेत, त्याच्यावरती जे मजकूर लिहिले गेलेले आहेत, याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव सोबत आहेत. म्हस्के साहेब, ज्या पद्धतीने बॅनर लावले गेलेले आहेत आणि रात्रीच्या अंधारात बॅनर लावले गेले आपण म्हणताय, काय नेमकं प्रकार आहे? हे डरपोकपणाचं लक्षण आहे. रात्रीच्या अंधारामध्ये हे बॅनर्स लावलेले आहेत. त्यांच्यात जर हिंमत असती तर त्याखाली स्वतःची नावं लिहिली असती. गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्रात सत्ता असताना या महाराष्ट्राला लुटून खाऊन हे बोके माजलेले आहेत आणि त्यांचं खाण्याचं जे काय समोरचं ताट आहे ते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ते खेचून बाहेर टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला आहे. या रागातनं आणि या द्वेषातून अशा पद्धतीच्या कृती ह्या करतायत. परंतु मी म्हणेन हे डरपोकपणाचं लक्षण आहे. तुमच्यात जर हिंमत असती तर खाली तुमचं नावं त्या ठिकाणी लिहायला पाहिजे होती. रात्रीच्या अंधारात बॅनर्स लावायचे. आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी महानगरपालिका सुद्धा तक्रार करणार आहे आणि ज्यांनी बॅनर्स लावले त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. भूखंडाचे श्रीखंड अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता आणि याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा डिवसला गेलेला आहे. बघा, ह्या मागे कोण आहे, बॅनर्स लावण्यामागे, हे आम्हाला कळलेलं आहे. शेवटी ठाण्यात आपण आहात. तुम्हाला माहिती असेल ह्याच्या मागे जे लोक आहेत यांचा इतिहास संपूर्ण ठाणे शहराला माहिती आहे. कोणाच्या प्रॉपर्ट्या कब्जा करायच्या, कोणाची हॉटेल्स कब्जा करायची आणि या भूखंडांच्या प्रकरणामध्ये कोण आत गेलं होतं, या सगळ्या गोष्टी, हा इतिहास ठाणेकर विसरलेले नाहीत. अडचणीत आलेल्या माणसाला च्या प्रॉपर्ट्या कब्जा करून, मुलं बसून हॉटेल्स ताब्यात घेणं आणि स्वतःची मालमत्ता वाढवणं, हेच आतापर्यंत ह्यांनी धंदे केलेले आहेत.
ठाणेकर हा इतिहास विसरलेले नाहीत. कोण या भूखंडाच्या प्रकरणामध्ये आत गेले होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अशा प्रकारच्या गोष्टी न करता जर तुमच्यात हिंमत होती तर जाहीरपणे या गोष्टी समोर येऊन कराव्यात, एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. संजय राऊत सकाळी म्हटले की आम्ही लवकरच पेढे वाटू किंवा त्यांच्या बाजूने निर्णय लागेल. संपूर्ण न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. न्यायव्यवस्थेवर आमचाही विश्वास आहे. संजय राऊतांसंदर्भात जर बोलाल तर मी नेहमी म्हणतो ते जामीनवर जेलमधून आल्यापासून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे ते रोज वेगवेगळे वक्तव्य करतात. आम्ही काय त्याकडे लक्ष देत नाही. परंतु लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असतं. बहुमत आमच्यासोबत आहे. 50 पैकी 40 आमदार आमच्यासोबत आहेत. 18 पैकी 13 खासदार आमच्यासोबत आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि लाखो शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. आता ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आमचं यश तुम्हाला कळलेलं असेल. हे संजय राऊत आणि ही मंडळी 5व्या स्थानावर पेक्षा पाठीमागे गेलेली आहेत. त्यामुळे बहुमताला प्राधान्य असतं लोकशाहीमध्ये आणि हा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे. ज्या पद्धतीनं आतापर्यंत म्हणजे जवळपास 6 महिने होत आलेले आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं शिवसेना पक्ष कोणाचा आणि जे 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 उठाव केलेला आहे तो वैध का अवैध आहे, या सर्व गोष्टीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमची बाजू किती भक्कम आहे किंवा काय तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो? हे बघा, शिवसेना पक्ष आहे ना, हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा, बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचं तत्व या संपूर्ण हिंदुस्थानात दिलं त्यांचं आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या शिवसैनिकाचा हा शिवसेना पक्ष आहे. आणि आत्ता झालेल्या ग्रामपंचायतीच्या दोन्ही टप्प्यामध्ये निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमची बाळासाहेबांची शिवसेना जो पक्ष मार्गक्रमण करत आहे त्यालाच कौल लोकांनी दिलेला आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आहे हे आता आपल्यासमोर आलेलं आहे. नक्कीच बॅनर ज्यांनी लावले त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीनं आजची सुनावणी जी आहे या सुनावणीमध्ये आमची बाजू पूर्णतः जमेची असल्यामुळे आमची बाजू योग्य असल्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लागेल असं मत नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलेलं आहे. बरं अजित, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. जोशी मठातील भूस्खलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे लवकरच सुनावणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 16 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या प्रश्नाबाबत देशात अनेक लोकशाही संस्था आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्याचबरोबर स्थानिकांसाठी सरकार तिथे काम करतंय असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. तर जोशी मठातील भूस्खलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे लवकर सुनावणीची मागणी करण्यात आली होती आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 16 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या प्रश्नाबाबत देशात अनेक लोकशाही संस्था आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. त्याचबरोबर स्थानिकांसाठी सरकार तिथे काम करतंय असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. आणखीन एक मोठी बातमी. कोचर दाम्पत्याला मिळालेल्या जामिनानंतर वेणुगोपाल धूत यांनी देखील आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे. शुक्रवारी 13 जानेवारीला त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. धूत यांच्याकडून सीबीआय कारवाई विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे. तर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या हायकोर्टात याबाबतची सुनावणी होणार आहे. एकीकडे कोचर दाम्पत्याला जामीन मिळाला आणि त्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी देखील आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे. शुक्रवारी 13 जानेवारीला त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आत्ताच्या क्षणाच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर आता शिक्षण क्षेत्रामध्ये दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे. पुण्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या 3 शाळांचे शासन सर्टिफिकेट बोगस असल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी 3 सीबीएसई शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. या समितीला 31 जानेवारीपर्यंत अहवाल देण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिले. मुंबई एअरपोर्टवर एआययूनं 3 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केलाय. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 28 कोटी 10 लाख इतकी किंमत असल्याचं कळतंय. एका बॅगमध्ये लपवून हे ड्रग्ज आणण्यात आले होते. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतल्या जुहू परिसरात मॅनहोलचं झाकण चोरण्याचा प्रयत्न झाला. 2 जण मॅनहोलचं झाकण चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. यानंतर त्यांनी रिक्षातून पळ काढला. नाशिकमध्ये गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला. सिडको परिसरात 3 ते 4 गाव गुंडांनी काही तरुणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्याकडून लाठ्या काठ्यांनी भर चौकात काही तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नाशिकमधल्या या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बिलाच्या रकमेवरून ग्राहकाला हॉकी स्टिक आणि रॉडनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंधेरी इथे घडली आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अंधेरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. विरार स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडलाय. एसी लोकलचं दार नालासोपाऱ्याला न उघडल्यानं प्रवाशांना गाडीबाहेर येताच आलं नाही आणि गाडी थेट विरार स्टेशनवर थांबली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मोटरमॅनला त्याच्या कॅबिनमध्ये कोंडून ठेवलं. नागपूरमध्ये नायलॉन मांजानं पुन्हा एकदा एका 18 वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे. तरुणाला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून तरुणाच्या गळ्याला 16 टाके घालण्यात आले. गेल्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील प्रगतशील शेतकरी अप्पा कदम यांच्या शेतातून दाट धुक्याचं डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अनेक फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झालेली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा शून्याच्या खाली गेलाय. तर हिमाचल प्रदेशच्या शिमल्यामध्ये देखील बर्फवृष्टी झाली असून मोठ्या संख्येनं पर्यटक शिमल्यामध्ये पोहोचले. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये देखील तुफान बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे इथे आलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालाय. या वर्षातील ही पहिलीच बर्फवृष्टी आहे. काश्मीरच्या कुपवाडामध्ये देखील तुफान बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे इथे जाणारे रस्ते बंद झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. तैवानमधल्या टाई शिपिंग कंपनी एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशननं आपल्या कर्मचाऱ्यांना 52 महिन्यांचं वेतन बोनस म्हणून दिलेलं आहे. 2022 मध्ये कंपनीनं चांगली कामगिरी केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. गेल्या 24 तासात युक्रेनचे 600 पेक्षा जास्त सैनिकांना ठार केल्याचा दावा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय. रशियानं युक्रेनमध्ये हा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. रशियानं रॉकेट लॉन्चरच्या सहाय्यानं युक्रेनच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले. या हल्ल्याचा एक व्हिडिओ रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झाल्याचा दावा रशियानं केलाय. अमेरिकेकडून F-35 स्टेल्थ फायटर जेट खरेदी करण्याच्या मुद्द्यावर कॅनडामध्ये गोंधळ सुरू झालाय. या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये महागाईच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात जनतेनं घोषणाबाजी करत महागाईला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलाय. पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमध्ये महागाईनं जनता होरपळून निघालेली आहे. इथलं गव्हाचा तुटवडा जाणवू लागल्यानं नागरिकांचा संयम सुटत चाललाय. असाच एक वृद्ध व्यक्ती पीठ मिळत नसल्यानं थेट गव्हाच्या गोणत्या घेऊन जाणाऱ्या गाडीसमोर झोपला. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. यांना फोन केला आणि आपली कैफियत ऐकवली. 8 ते 9 एकर जमीन असूनही शेतकरी असल्यानं लग्नाला मुलगी मिळत नाही. तरी आमदारांनी कन्नड भागात लग्नासाठी मुलगी शोधावी अशी विनंती करण्यात आली. कीर्तनकार गौरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीच्या लोकयुक्त सरपंच म्हणून शशिकला पवार या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या होत्या. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. बीडमधील रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर हा प्रकार उघडकीस आलाय. प्रशासकीय अधिकारी अलर्ट राहिल्यास असे प्रकार घडणारच नाहीत असं वक्तव्य दानवे यांनी केलंय. पालघरच्या डहाणू इथं रुग्णांना वेळेत प्रथमोपचार मिळावेत म्हणून रस्त्यांवर डहाणू पॅटर्न राबवला जाणार आहे. डॉक्टर संजय सोहोनी यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या या पॅटर्नमध्ये डहाणू रिक्षा चालकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रथमोपचाराचे धडे दिले जाणार आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट पाहायला मिळाला. सर्व कर्मचारी औरंगाबाद येथे होत असलेल्या महसूल क्रीडा स्पर्धेला गेल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्यानं बंद करण्यात आलेला पुणे नाशिक महामार्गावरील मोशी टोल नाका पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. आता या नाक्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसूल करणार आहे. विशेष म्हणजे स्थानिकांनाही सवलतीचा 315 रुपये किमतीचा मासिक पास घ्यावा लागणार आहे. टोल पुन्हा सुरू करण्यास विरोध करण्यात येतोय. मार्च 2022 मध्ये पीएचडी करण्यासाठी विद्यार्थिनीला पैसे मागितल्याप्रकरणी प्राध्यापिकेनं नोकरी गमावली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूंनी ही कारवाई केली आहे. उज्ज्वला भडंगे, नीरज साळुंखे यांना विद्यापीठानं नोकरीवरून काढून टाकलेलं आहे. नागपुरातील वीज वितरण क्षेत्राच्या खाजगीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या. टोरेंट पॉवर लिमिटेडनं वितरण परवाना मंजूर करण्यासाठी अर्ज केला. या अर्जावर सूचना आणि हरकती मागवण्यासाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सध्या संत्र्याच्या आंबिया बहार फुटीचा काळ आहे. परंतु मागील 8-10 दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. कारण वाढत्या थंडीत संत्रा लागलेला संत्रा बहार गळून पडतो आहे. परभणी जिल्ह्यातील बदलत्या हवामानाचा रब्बी पिकावर परिणाम होतोय. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतकरी औषध फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न करतायत. ढगाळ वातावरण रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाडचा पारा घसरून थेट 5 अंशांवर आला आहे. त्यामुळे थंडीचा सामना करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोटीचा आधार घेत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. बाजारभाव कमी मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. यावर्षी उत्पादन खर्च देखील निघणार नाही अशी चिंता धुळ्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे. रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लातूर शहरात भर चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीक विमा लवकर मिळावा अशी मागणी करण्यात आली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी करण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव या गावातील दारूचं दुकान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं बंद झालं होतं. परंतु राज्य उत्पादन शुल्क आयुक्ताच्या फेर आदेशानं दारूचं दुकान उघडण्यात आलं. त्यामुळे गावातील दारूचं दुकान कायमस्वरूपी बंद करावं अशी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यामध्ये 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित असतील. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आज पार पडणार आहे. पुण्यामध्ये 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित असतील.